महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चैनल। हम सब कह रहे हैं डिस्कस करो, एजुकेशन पॉलिसी में प्रॉब्लम्स हैं, बड़े बड़े इश्यूज हैं, आप डिस्कस करने के लिए राजी नहीं है और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो। किस लिए? बच्चे हमारे और बाहर बच्चों की पिटाई करी जा रही है। ये कौन सी सरकार है? ये कौन सी सरकार है जो सबका साथ सबके विकास की बात कर रही है? आप बच्चों की सुनना नहीं चाहते। सरकार है क्या अहंकार है आपके अंदर? ये अहंकार बोल रहा है। अगर सरकार होती तो सुनती, बच्चों की बात सुनती। और नीट एग्जामिनेशन अगर हुआ है और उसमें अगर ये धांधली हुई है, उसके जिम्मेदार कौन है? क्रेडिबिलिटी किसकी है? किसको ये तैयारी करनी थी? आप विश्व गुरु बनना चाहते हैं दुनिया में, आप कह रहे हैं अमृत काल है, लेकिन आपके मंत्री आप नहीं हटा पा रहे। या देशामध्ये विद्यार्थी रडतोय, विद्यार्थ्यांचा शिक्षक रडतोय, काय सांगावं, काय बोलावं यांच्यावर? बोलावं तेवढं कमी आहे. नाही, हा हुकुमशाही ही चालू आहे. आपल्याला जे संविधान बदलणार त्याच्यातल्या या सगळ्यात हळूहळू छोट्या छोट्या चुणूक दिसतंय. संविधानाला अजून काय बदलायचं राहिलं? कॉक्रोचचं आंदोलन हे काही नौटंकी आहे. काही मुद्दे मिळत नाही म्हणून या ठिकाणी युवकांच्या मनात एक द्वेष निर्माण करण्याचं कट कारस्थान चालू आहे. पण या ठिकाणी मनस्तापामुळे काही युवक त्या ठिकाणी सहभागी झाले, कारण मनस्ताप झालाय नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे. पण याचा अर्थ असा नाही सरकारने यावर काही कारवाई केली नाहीये. सरकारने त्यावर कडक कारवाई केली की नाही केली? तर कडक कारवाई केली. सरकार यापुढे कडक बंधन आणले की नाही आणले? योग्य पद्धतीने नीट घेतली की नाही घेतली? खरं तर तुम्ही सुधारणा करा, सुधारणा सुचवा. पण या पद्धतीचं ज्या ठिकाणी सरकारने ऑलरेडी ज्या कॉम्बिनेशन घेतलेल्या आहेत आणि तुम्ही मंत्र्याचा राजीनामा मागून या ठिकाणी राजकारण करताय. छात्रों को आप इन्वॉल्व करते हैं, बेचारों को उनको गुमराह नहीं करना चाहिए ना. द स्टूडेंट्स को आप बराबर बताना चाहिए क्या प्रॉब्लम है करके, इंस्टेड ऑफ उनको डिस्टर्ब करके उनको आप इन्वॉल्व करा रहे हैं इन चीज़ों में, तो उनको क्या मिलेगा? यू शुड बी दे शुड बी हैप्पी टू डू समथिंग गुड. एनीवे, मला वाटतं लोकशाही शेवटच्या आचके देत आहे आणि लोकशाहीचा मुडदा जणू उचलायचा आहे अशा पद्धतीने त्या पांढऱ्या चादरी वापरल्या गेल्या. आणि आज सुद्धा ज्या पद्धतीने अक्षरशः पाण्याचे फवारे असतील, अश्रुधूर असेल, लाठीचार्ज असेल, यासाठी जे सज्ज झालेले आहेत, म्हणजे जे लोक पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे असं म्हणतात, ते लोक भारतातल्या आपल्याच जनतेशी मात्र चर्चा करायला घाबरतात. आणि हे चिंताजनक आहे. या देशात लोकशाही संपलेली आहे हा सिग्नल, हा संदेश स्पष्टपणे आता सत्ताधाऱ्यांनी दिलेला आहे. त्या देशाच्या सैनिकांसाठी ज्याने सोलर कॅम्प बनवून दिले, टेंट बनवून दिले, तो यांच्यासाठी देशद्रोही ठरतो. हा देशद्रोही. तिथलं पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ज्याने आईस फाउंटन तयार केले, असा हा पर्यावरणवादी, असा हा शास्त्रज्ञ, हा यांच्यासाठी देशद्रोही. मग नेमकं देशप्रेम आहे तरी कुठे? तरुण मुलं त्रस्त आहे. जवळपास 23 लाख लोकांच्या नीटची परीक्षा नीट घेतली गेली नाही आणि त्याचे जे जबाबदार मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलेला आहे. खरं तर सरकार चर्चेलाही तयार नाही. एकीकडे सरकार चर्चा करत नाही आणि दुसरीकडे लाठीमार करते विद्यार्थ्यावर, आणि त्याच्या विरुद्ध जे आंदोलन देशभरात होतं, इथं आझाद समाज पार्टीनं सुद्धा आंदोलन पुकारलेलं आहे. मी त्याच्यात सहभागी झालो आणि या सगळ्या आंदोलनाला आमचा सातत्यानं पाठिंबा राहिलेला आहे राहणार. काल मुंबईला आंदोलन झालं, आज देशभरात सगळ्या गावागावात आंदोलन होत आहे. मला वाटतं हे आंदोलन आता पेटलेलं आहे, आता थांबणार. नीटचा पेपर फुटलाय आणि त्याची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. याच्यामध्ये कुठलीच चूक वाटत नाही. आणि महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतामधल्या हर एक माणसांच्या मनामध्ये सोनम वांगचुक यांच्याबद्दल सहानुभूती आहे. आज जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती जो लाठीचार्ज झाला त्याचा मी निषेध व्यक्त करतो. आणि वेळ पडली तर मी दिल्लीला जाऊन सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे, तिथं सहभागी होणार आहे. लोकशाही वाचली पाहिजे असं माझं आजचं मत आहे. सरकारच्या हातात असतं तर या हजारो तरुणांच्या मागे त्यांनी ईडी लावली असते. मी तर असं आवाहन केलेलं आहे आत्ता मागाशी, संसदेवर मोर्चा नेता येत नसेल तर या मोर्चाचा मार्ग ईडी हेडक्वार्टरच्या दिशेने न्यावा. या देशाच्या बर्बादीमध्ये या ईडीचा सगळ्यात मोठा हातभार आहे. देशविरोधी कारवायांमध्ये ईडी सहभागी आहे. त्याच्यामुळे संसदेबरोबर या ज्या गुलाम झालेल्या संस्था आहेत, मग सुप्रीम कोर्ट असेल, ईडी असेल, त्यांच्या दिशेने सुद्धा हा मोर्चा नेला पाहिजे. सरकार इनके ऊपर पूरे अपनी दमन शक्ति इस्तेमाल कर रही है, लाठीचार्ज कर रही है, मार रही है इनको, इंटरनेट बंद कर दिया उधर, उनको संसद जाने से रोका जा रहा है. ये गलत है. युवा आखिर जाएं तो जाएं कहाँ?
पहले आप इनके पेपर लीक करा देते हो, फिर पेपर दोबारा करा देते हो तो उसमें पूरा इवैल्यूएशन गड़बड़ हो जाता है, वो शिकायत पे शिकायत करते हैं, उनकी सुनवाई नहीं होती। आखिर बच्चे जाएं कहाँ? उनका तो आपने भविष्य बर्बाद कर दिया। अब जब वो आप अपने न्याय मांगने के लिए सड़क पे उतरते हो तो आप उन पर लाठीचार्ज कराते हो। ये तो बिल्कुल सही नहीं है। बच्चों में बहुत ज्यादा गुस्सा है। मैं मोदी जी से कहना चाहता हूं कि बच्चों के गुस्से को संभालिए, नहीं तो ये आपके लिए बहुत भारी पड़ेगा। बच्चों के साथ बैठ के बात करो। हमारे बच्चे हैं, हमारे देश के बच्चे हैं, इनके साथ बैठ के बात क्यों नहीं करते? इतना क्यों अहंकार है? विद्यार्थ्यांचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चालू होतं आणि तिथे सुद्धा वांगचू जे उपोषणाला बसले त्यांची तब्येत खालवल्यामुळे हायकोर्टाने जे काही डायरेक्शन दिले त्यानुसार त्यांच्यावर आता वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि म्हणून आंदोलन दडपणं हा केंद्र शासनाचा मला वाटतं कोणताही भाग नाही आहे आणि सकारात्मक तोडगा आज पहिला दिवस या लोकसभेचा त्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी तोडगा निश्चितच निघेल. लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांवर, याचं समर्थन कोणीच करणार नाही. त्या ठिकाणची घटना जी काही झालेली आहे, लाठीचार्ज व्हायला नको पाहिजे होता, त्याचं समर्थन आम्ही सुद्धा करणार नाही. टायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात सुरू आहे. विद्यार्थी कशासाठी भांडतायत? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले. आता याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत. त्यांची मागणी योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची. केंद्र शासनाची भूमिका मी आता राज्य शासनामध्ये आहे, भूमिका मी मांडू शकत नाही, परंतु नीटची ज्या पेपर फुटी झाली त्याला समर्थन कोणीही केलं नाही. ज्यांनी ही पेपर फुटी केली त्या प्रत्येकाला कडक शिक्षा झाली पाहिजे, या भूमिकेमध्ये आम्ही सर्व आहोत. आता ज्या व्यक्तीला त्याच्याशी थेट संबंध नाहीये, जर का त्यांची इन्व्हॉल्वमेंट, जर का मंत्री मोदयांची इन्व्हॉल्वमेंट थेट सापडली असती, चौकशीमध्ये सापडलं असतं, तर राजीनामा मागणं करायचीच योग्य होतं असं मला वाटतं. परंतु तरुणांचं जे नुकसान झालेलं आहे, अर्थातच हे नुकसान पुन्हा होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना करायच्या त्या करणं आवश्यक आहे, त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. हे पुन्हा घडू नये मला वाटतं, ह्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. मला वाटतं सोनमजी वांचूक हे अतिशय थोर समाजसेवक आहेत, लढाक करतात, त्यांनी प्रचंड चांगलं काम केलेलं आहे. तर अशा वेळेस त्यांनी ह्यामध्ये काय सुधारणा आणल्या पाहिजेत ह्याची सूचना त्यांनी करावी ना. आंदोलन सुरू आहे, आपण सगळेजण बघतोय, पण मला तरी असं वाटतं की या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची बाजू आणि ऐकून मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये मध्यस्थी झाली पाहिजे. कारण की सरकारची प्रतिमा निश्चितपणाने बदनाम करण्याचा हा प्रयत्न जरी चालला असला तरी सरकारने पुढे येऊन या गोष्टीला सोडवलं पाहिजे. हम लोग चाहते हैं कि सत्र चले और जो है ये अपने प्रश्न जो है वहाँ रखे, लेकिन अगर हुड़दंग करेंगे और वहाँ पे उत्पात मचाएंगे और जैसे जिस तरह से ये प्रोटेस्ट भी चल रहा है तो वो ठीक नहीं है, क्योंकि जनता ने जिस सरकार को चुना है वो कैसे सरकार चलाएगी ये उनका अधिकार है. अगर आपको इतना ही है तो आप भी खड़े हो जाइए. तो आप आर्म ट्विस्ट नहीं कर सकते गवर्नमेंट को कि आपको किसको सैक करिए, किसको रखिए. तो ये आर्म ट्विस्टिंग अच्छी नहीं है. वी वांट कि छात्रों की बात सुनी जाए, क्योंकि अब पानी जो है सर से ऊपर से निकल चुका है. देश के लिए जहाँ किसान, चाहे हमारा एनवायरमेंट हो, चाहे हमारे युवा हो, सभी परेशान हैं और ये सरकार कोई भी बात जहाँ सुनने को तैयार नहीं है, कोई भी रिफॉर्म्स लाने को तैयार नहीं है. जहाँ बच्चे चाहते हैं कि फेयर एग्जामिनेशंस तो हो कम से कम, ये सरकार ना फेयर एग्जामिनेशंस ना फेयर इलेक्शंस के पक्ष में है. पुलिस रोक रही है जगह जगह पे और इनकी कोशिश है कि बच्चों की आवाज उठे ना, लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है. ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है. ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है. पेपर चोरी हो रहे हैं, पेपर चोरी के खिलाफ आंदोलन है. धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए, शिक्षा मंत्री हैं वो. 3 बातें बहुत अहम है. आज पहले प्रोटेस्ट पे हम फोकस करेंगे कि ये बहुत शांतिपूर्वक तरीके से हम करें, हम मुद्दे पे फोकस रखें, एजुकेशन का मुद्दा जो इस देश की बहुत जरूरत है, और सतर्क रहें. आता जो जंतर मंतर मध्ये आंदोलन तथाकथित रीत्यानं जो आंदोलन चालू आहे, तो आंदोलनचा जो पर्पस होता तो सर्व झालेला आहे. म्हणजे नीटची परीक्षा एकदम सुरळीत झाली आणि नीटची परीक्षेचा आता रिझल्ट पण आलेला आहे आणि कुठल्या प्रकारच्या पेपर लीकचा प्रकार घडला नाही. म्हणजे आता जे काही ते करत आहेत तो आता त्याच्या मागे एक राजकीय हेतू आहे. तो राजकीय हेतू घेऊन ते विद्यार्थ्यांचा मुद्दा समोर ठेवून जे आंदोलन करत आहेत त्यांच्यापासून एक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना लांब राहायला पाहिजे. जो हमारी जो जिम्मेदारी है, हमारी जिम्मेदारी है, हमारा जो